राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय। विलीनीकरणाबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे। पण त्याबाबत पुढे कोणताच निर्णय झाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच बारामतीमध्ये 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार अशा संघर्षावरती बोलताना त्यांनी प्रत्येकानं बोलताना काळजी घ्यावी अशी चर्चा झाल्याचं सांगितलं। विलीनीकरणाची चर्चा अजितदादा असताना आमच्या वतीनं जयंत पाटील आणि दुसऱ्या वतीनं अजितदादा असं झालेलं होतं। अजितदादांची इच्छा होती की आपण एकत्र यावं। जे काही डिस्कशन झालं त्या दोघांनी मला येऊन ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याचा साधारणतः की आपण एकत्र यावं ही त्या चर्चेचा सुरू होता। त्याच्यानंतर प्रत्येकाला आपलं मत आणि आपला निर्णय हा घ्यायचा अधिकार। तुम्ही काही या सगळ्या तुम्ही एकत्र सगळ्यांना बोलवलं होतं, काही सल्ला दिला? नाही, आमच्या चर्चा झाली कशी काळजी घ्यावी सगळ्यांनी, त्याच्यात एकमत झालं, त्याच्यातही काही वाद नाही। एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून तटकरे आणि पटेलांचं नाव वगळल्यानं मोठी चर्चा होत असतानाच तटकरे आणि पटेल हे दोन्ही क्षमता असणारे नेते असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। शरद पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं कौतुकही केलंय। प्रफुल्ल पटेल 2003 पासून माझ्यावर होते आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे। पण ते ज्या संघटनेत आहेत त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे। त्या संघटनेचा नेतृत्वाचा तो अधिकार आहे आणि त्यांच्या असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। परांजपे यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला आणि त्यानंतर काल संध्याकाळीच त्यांनी शिवसेनेचा झेंडा पुन्हा आपल्या खांद्यावरती घेतलाय। मंत्री दादा भुसे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2012 साली त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांची नाराजी ओळखून घेतली होती असं सांगण्यात येत आहे। पण परांजपे यांनी शिंदे यांची अलीकडेच भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केल्याचं देखील बोललं जात आहे। आता त्यांना शिवसेनेमध्ये मोठं संघटनात्मक पद मिळण्याची शक्यता आहे।